पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल, लखिते आत्मस्वरूप निज है तत्काल निहाल। तो कल को क्या विषय हुआ था? प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्ष आणि प्रमा ज्याला आपण म्हणतो त्याची चर्चा चालू आहे. प्रत्यक्ष प्रमेयचं करण कोण आहेत? इंद्रिय. त्यापैकी श्रोत्रिंद्रिय. श्रोत्रिंद्रियाने कोणती प्रमा होते? श्रोत्रज प्रमा होते. आणि मग श्रोत्रज प्रमा त्या श्रोत्राचा आणि कशाचा संबंध? प्रमा होण्याकरता श्रोत्रमन संयोग हे काय? करण. श्रोत्राने श्रोत्रज प्रमा होण्याकरता करण कोण आहे? श्रोत्रमन संयोग. का श्रोत्रमन संयोग आहे? कारण ते व्यापारवाला आहे. आणि व्यापारवालं असाधारण कारण जे असतं त्यालाच काय म्हणायचं? करण म्हणायचं. मग आता इथं व्यापार कोण आहे? श्रोत्र मन संयोग हाच झाला व्यापार. व्यापाराच्या लक्षणात का बसत हे? कारण से उपजे कार्य को उपजावे. कोण कारण आहे इथं? कारण. कार्य कोण आहे? कार्य कारण से उपजे. कार्य को, कार्याला कोण उत्पन्न केलं? आत्ममनस. श्रोत्र मन संयोग. बरोबर. चला वा. तर आता पान क्रमांक 8 वर जे दुसरा पॅरेग्राफ आहे ना, दुसरा परिच्छेद, ते पहा. तिथून सुरू करू. तसं झालंय खाली पण विषय का इंद्रिय से संबंध अनेक प्रकार से है. विषयाचा इंद्रियाशी जो संबंध आहे तो अनेक प्रकारचा आहे. कारण माग सांगितली मागची ओळ काय? इंद्रिय विषय के संबंध विना बाह्य प्रत्यक्ष ज्ञान होवे नाही ना. इंद्रिय आणि विषयाचा संबंध बनल्याशिवाय प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकत नाही. आणि विषयाचा इंद्रियाशी संबंध अनेक प्रकारचा आहे. जहा शब्द का श्रोत्र से प्रत्यक्ष ज्ञान होवे, तहा केवल शब्द ही श्रोत्रजन्य ज्ञान का विषय नहीं है, किंतु शब्द के धर्म शब्दत्वादिकन भी ता ज्ञान के विषय है. शब्द का तो श्रोत्र से समवाय संबंध है. शब्दाचा श्रोत्र इंद्रियाने प्रत्यक्ष ज्ञान होण्याकरिता शब्दाचं ज्ञान कशाने होतं? श्रोत्र इंद्रियाने. आणि कोणतं ज्ञान होतं? प्रत्यक्ष ज्ञान होतं. तिथं जे शब्दाची जी श्रोत्रजन्य ज्ञान विषय नाही. नुसतं शब्दच श्रोत्रजन्य ज्ञानाचा विषय नाही. श्रोत्रेंद्रियापासून केवळ शब्दाचंच ज्ञान होतं असं नाही. तर शब्दाचा जो धर्म काय? शब्दत्व. त्या शब्दत्वाचं सुद्धा ज्ञान होतं. आणि श्रोत्रेंद्रियाचा आणि विषय कोण? शब्द. या दोघांचा कोणता संबंध आहे? समवाय संबंध. और शब्द के धर्म जो शब्दत्वादिक तिनसे श्रोत्र का समवेत समवाय संबंध आहे. शब्दाशी झाला समवाय संबंध आणि शब्दावरच्या शब्दत्वाशी झाला समवेत समवाय संबंध. असं का हो? काय ते गुणगुणी की नाही, जाती अपने आश्रय में समवाय संबंध
समवाय संबंध होवे. जाती का अपने आश्रय में समवाय संबंध होवे. जसं गुणगुणीचा कोणता संबंध असतो? समवाय संबंध असतो. तसाच जाती व्यक्तीचा कोणता संबंध असतो? समवाय संबंध. आता श्रोत्र इंद्रिय झालं गुणी आणि शब्द झाला गुण. शब्द झाला शब्द झाला आश्रय ना. आणि काय आणि शब्दत्व झाली जाती. चार गोष्टी इथं समजा, चार गोष्टीची चार नावं. श्रोत्रेंद्रियाचं काय नाव? गुणी. का? कारण ते आकाश आहे आणि आकाशाचा गुण कोण आहे? शब्द. श्रोत्रेंद्रिय झालं गुणी आणि शब्द झाला गुण. शब्द झाला आश्रय आणि शब्द तू झाली जाती. आलं का लक्षात? आता श्रोत्रेंद्रियाने आपल्याला जातीचं प्रत्यक्ष ज्ञान करायचे. तर श्रोत्रेंद्रियाने अगोदर होणार शब्दाचं ज्ञान. ते कोण्या संबंधानं? समवाय संबंधानं. आणि शब्दाच्या ठिकाणी कोण आहे? शब्दत्व. त्या शब्दत्वाचं ज्ञान होण्याकरिता शब्दाचं ज्ञान तर समवाय संबंध झालं. त्या शब्दाच्या ठिकाणी शब्दत्व जाती आहे ती पण समवाय संबंधाने राहते. तर मग पहिला जो संबंध आहे कोणता? श्रोत्रेंद्रियाचा शब्दाशी, तो समवाय संबंध. दुसरा संबंध कोणता? समवाय संबंध. मग अगोदरच्या संबंधाला समवेत नाव द्यायचं, पुढे समवाय ठेवायचं. मग नाव काय होईल? समवेत समवाय. समवेत समवाय संबंधानं कशाचं ज्ञान होईल मग? शब्दत्व. बस जातीचं ज्ञान होईल. समवेत समवाय संबंधाने शब्दत्व जाती कळते. कशाने कळते? कशाने कळते शारदाताई? समवाय संबंधाने कळते ना. समवेत समवाय. हो समवेत समवाय संबंधाने काय कळते? शब्द आणि शब्दत्व जातीचं ज्ञान होतं. कशाने होतं? श्रोत्रच प्रमाणे ना. श्रोत्रच प्रमाणे ज्ञान होतं. श्रोत्रच प्रमाण फल आहे की. श्रोत्राने ज्ञान होतं. कशाने होतं? श्रोत्राने मध्ये संबंध कोणता? जातीचं ज्ञान होण्याकरता सांगा. समवाय संबंधानेच होतं ना. समवाय नाही, समवेत समवाय संबंध. जातीचं ज्ञान पाहायचं आपल्याला. आणि काय होतं? काय होतं? त्याच्या जातीचं ज्ञान होतं ना. हो पण काय म्हणतात त्याला? हा, शब्दत्वाचं ज्ञान म्हणा की. नुसतं ज्ञान होतं, त्याचं होतं, त्यामुळं होतं. स्पष्ट शब्दत्वाचं ज्ञान हे समवेत समवाय संबंधाने आणि श्रोत्रेंद्रियाने होतं. श्रोत्रेंद्रियाने ज्ञान होण्याकरिता समवेत समवाय संबंध लागतो. श्रोत्रेंद्रियाने जातीचं ज्ञान होण्याकरिता मध्ये काय लागतो? समवेत समवाय संबंध. कोणाच्या जातीचं ज्ञान हो? शब्दाच्या ठिकाणी शब्दत्वाच्या जातीचं ज्ञान. आणि नुसतं शब्दाचं ज्ञान पाहिजे असेल तर श्रोत्रेंद्रियाने शब्दाचं ज्ञान होण्याकरिता मध्ये कोणता संबंध पाहिजे? समवाय संबंध पाहिजे. पहा आता, याते शब्दत्व जाती का शब्द में समवाय संबंध आहे. शब्दत्व जातीचा शब्दाच्या ठिकाणी समवाय संबंध आहे. कारण शब्द व्यक्ती आणि शब्दत्व जाती. इथलं तो कट केलं का पुढचं? याते शब्दत्व जाती का शब्द में. शब्दत्व में झाले ना त्याच्यात तो कट करायचं.
शब्द में समवाय संबंध है। समवाय संबंध से जो रहे ताको समवेत कहे है. समवाय संबंधाने जे राहतं त्याला समवेत असं म्हणायचं. आता इथं दोन समवाय समवाय झाले होते. तर अगोदर त्याचं नाव आपण समवेत ठेवलं. स्तोत्र में समवाय संबंध से रहे जो शब्द सो स्तोत्र समवेत है. स्तोत्र में समवाय संबंध है. स्तोत्राच्या ठिकाणी समवाय संबंधानं जे राहतं त्याला काय म्हणायचं? स्तोत्र समवेत. हम्म. ता स्तोत्र समवेत शब्द में शब्दत्व का समवाय होने ते शब्द का शब्दत्व से समवेत समवाय संबंध है. श्रोत्र समवेत शब्द में त्या ठिकाणी श्रोत्र समवेत कोण आहे? शब्द. आणि शब्दत्व का समवाय संबंध. अगोदर कोण? शब्द. नंतर शब्दाच्या ठिकाणी शब्दत्व जाती. तर स्तोत्राच्या ठिकाणी शब्द झाला समवेत आणि शब्दत्व पुन्हा समवाय संबंधाने. मग ते सगळं दोन्ही मिळून कोणता संबंध होईल? समवेत समवाय संबंध. म्हणजेच स्तोत्राचा शब्दत्वाशी समवेत समवाय संबंध. आलं का लक्षात? तैसे श्रोत्र में शब्द की प्रतीति नहीं होवे तब शब्दाभाव का प्रत्यक्ष होवे है. तसंच श्रोत्राच्या ठिकाणी शब्दाची जर प्रतीती येत नाही, ऐकूच येत नाही, शब्दच कळत नाही किंवा ऐकू एक शब्दही आला नाही, तेव्हा सुद्धा शब्द ऐकू नाही आल्याची सुद्धा प्रतीती येते. म्हणजेच शब्दाभावाची प्रतीती येते. अर्थात शब्दाभावाचं प्रत्यक्ष होतं. तर हा शब्दाभाव का श्रोत्र से विशेषणता संबंध आहे. तिथं शब्दाभावाचा श्रोत्रेंद्रियाशी श्रोत्रेंद्रियाशी विशेषणता संबंध आहे असं समजावं. आता अभावाचं ज्ञान होण्याकरिता संबंध कोणता? विशेषणता संबंध. एक विशेष नाव दिलं, त्याचं नाव काय? विशेषणता संबंध. अभावरहित वस्तू है ना, भाव वस्तूंचं ज्ञान होण्याकरिता वेगवेगळे संबंध आणि अभावाचं ज्ञान होण्याकरिता एक विशेष संबंध सांगितला. त्याचं नाव काय? विशेषणता संबंध. आता शब्दच नाही, काहीच ऐकू आलं नाही, काही नाही ऐकू आलं हे कळालं म्हणजे शब्दाच्या अभावाचं प्रत्यक्ष झालं. पण संबंध तर दाखवावा लागेल ना. बिना संबंधाचं इथं काहीच नाही. संबंध दाखवल्याशिवाय भाग नाही. मग संबंध दाखवतात. कोण्या संबंधानं अभावाचं ज्ञान झालं? तर विशेषणता संबंधाने. जिस अधिकरण में पदार्थ का अभाव होवे इस अधिकरण में पदार्थ के अभाव का विशेषणता संबंध कहिए है. ज्या अधिकरणामध्ये पदार्थाचा अभाव होतो इस अधिकरण में पदार्थ के अभाव का विशेषण, त्या अधिकरणामध्ये पदार्थाच्या अभावाचा विशेषणता संबंध सांगितला पाहिजे. जसं उदाहरणाकरता अधिकरण भूतले घट नास्ति है ना. त्या इथल्या भूतळावर काय नाही? घट नाही. भूतळावर घट नाही. मग अधिकरण कोण झालं? जे ठेवायची जागा असती है ना, आधार असतं त्याला म्हणायचं अधिकरण. भूतळ कुठं असतो? आपलं घट कुठं असतो? भूतलावर, जमिनीवर. मग जमीन काय झाली? अधिकरण. हे पुस्तक कशावर ठेवलंय? घोंगडीवर. तर घोंगडी काय झाली? अधिकरण. जे आधार असते त्याला काय म्हणायचं? आधारोधिकरणम. तर पहा, तर काय वाक्य? अधिकरण में ज्या अधिकरण, आता कशाचा अभाव आहे? घटाचा अभाव. पृथ्वीवर या जमिनीवर कशाचा अभाव आहे? घटाचा.
अधिकरण में पदार्थ का अभाव, किस अधिकरण में पदार्थ के अभाव का. मग त्या पदार्थाच्या अभावाचा आता घट नाही. काय नाही? घट नाही. कुठं नाही? भूतलावर नाही. भूतलावर घट नाही. तर अधिकरण झालं भूतल आणि अभाव कोणाचा आहे? घटाचा. मग तो अभाव दाखवण्याकरिता, त्या अभावाचं ज्ञान होण्याकरिता जो संबंध असतो, त्या संबंधाला विशेषणता संबंध असं म्हणायचं. मग घटाचा अभाव आहे याचं ज्ञान झालं. मग कोण्या संबंधात झालं? विशेषणता संबंध झालं. कारण विशेषण आहे कोण? अभाव. इथं विशेषण कोण झालं? अभाव हे विशेषण झालं. कोणाचं? अधिकरणाचं, भूतलाचं. भूतलाचं विशेषण कोण झालं? अभाव, घटाभाव. म्हणून घटाभावाचा त्या इथं श्रोत्रेंद्रिय नाही, चक्षुरेंद्रिय घ्यावं लागेल. कारण डोळ्याने अभाव दिसला, कळाला ना, तर मग चाक्षुष प्रत्यक्ष कशाचं? अभावाचं होण्याकरिता कोणता संबंध? विशेषणता संबंध. घटाभावाचं प्रत्यक्ष होण्याकरिता. तसं पहा इथं श्रोत्रेंद्रियाने जर अभावाचं ज्ञान, शब्दाभावाचं ज्ञान व्हायचं असेल, तर कोणता संबंध? विशेषणता संबंध. जिस अधिकरण में, ज्या अधिकरणामध्ये पदार्थाचा अभाव असतो, त्या अधिकरणामध्ये पदार्थ के अभाव का, पदार्थाच्या अभावाचा विशेषणता संबंध सांगितला पाहिजे. जैसे वायु में रूप नहीं है. वायूमध्ये काय नाही? रूप नाही. याते वायु में रूपाभाव विशेषणता संबंध आहे. वायूमध्ये रूपाभावाचा कोणता संबंध? विशेषणता संबंध. जहाँ पृथ्वी में घट नहीं है, तहाँ पृथ्वी में घटाभाव का विशेषणता संबंध है. पृथ्वी झाला अधिकरण, घटाभाव झालं विशेषण, आहे की नाही? मग जिथं पृथ्वीमध्ये घट नाही म्हणजे काय नाही? घट नाही म्हणजेच काय? घटाभाव आहे. आणि त्या पृथ्वीमध्ये घटाभाव का, त्या पृथ्वीमध्ये घटाभावाचा कोणता संबंध आहे? विशेषणता संबंध. इस रीति से शब्द शून्य श्रोत्र में शब्दाभाव का विशेषणता संबंध आहे. अशा प्रकारे शब्द ज्या ठिकाणी नाही, शब्द शून्य म्हणजे शब्द नाही, शब्द नाही अशा श्रोत्राच्या ठिकाणी शब्दाभावाचा कोणता संबंध? विशेषणता संबंध आहे. या ते श्रोत्र से शब्दाभाव का विशेषणता संबंध शब्दाभाव के प्रत्यक्ष ज्ञान का हेतु है. यामुळं श्रोत्राने शब्दाभावाचा श्रोत्राशी शब्दाभावाचा कोणता संबंध? विशेषणता संबंध. शब्दाभाव के प्रत्यक्ष ज्ञान का, शब्दाभावाच्या प्रत्यक्ष ज्ञानाला ते काय? कारण आहे. श्रोत्राने शब्दाभावाचं ज्ञान होण्याकरिता कोणता संबंध कारण आहे? विशेषणता संबंध. जैसे श्रोत्र से ककारादिक शब्द का प्रत्यक्ष होवे है, तहा समवाय संबंध है. नुसत्या श्रोत्रेंद्रियाला क च ज्ञान झालं. कायचं ज्ञान झालं? क. आता क एक प्रकारचा शब्दच आहे समजा. क च ज्ञान झाल्यावर कोणता संबंध हो? श्रोत्रेंद्रियाने क च ज्ञान झालं. तर कोण्या संबंधाने ज्ञान झालं ते? नुसत्या समवाय संबंधाने ज्ञान झालं. क काय विषय? का समवाय संबंध क कार आधी में क, आणि त्याच्यानंतर क च ज्ञान सूत्र ककार आदि शब्द का प्रत्यक्ष हुए, का समवाय संबंध है. आणि तैसे ककार आदि कन में कत्वाधिकतो जाती, तिनका समवेत समवाय संबंध आहे. आणि क च्या ठिकाणी कत्वाचं ज्ञान झालं कशाने? श्रोत्रेंद्रियाने. त्याच्या जातीचं ज्ञान झालं तर तिथं कोणता संबंध आहे? समवेत समवाय संबंधानं प्रत्यक्ष होतं. और श्रोत्र में शब्दाभाव का विशेषणता संबंध से प्रत्यक्ष हुए. तसंच श्रोत्राच्या ठिकाणी शब्दाभाव, आता कोणता शब्द नाही, त्या शब्दाभावाचं ज्ञान होण्याकरिता कोणता संबंध? विशेषणता संबंध. तैसे श्रोत्र समवेत ककार में खत्वा भाव का प्रत्यक्ष होवे है. श्रोत्र समवेत ककार में, आता श्रोत्र समवेत कोण झाला?
ककार म्हणजे श्रोत्राला आता कशाचं ज्ञान झालं? कच. तर कचं ज्ञान कशाने झालं? कसं कोण्या संबंधात झालं? समवाय झालं. आणि कच्या ठिकाणी कशाचा अभाव आहे? भाव कशाचा आहे? कत्वाचा. कच्या ठिकाणी राहील कोण? कत्व. कच्या ठिकाणी खत्व राहील का? नाही. म्हणजे खत्वाचा काय? अभाव आहे. कच्या ठिकाणी खत्वाचा अभाव आहे. मग त्या खत्वाच्या अभावाचं ज्ञान व्हायला पाहिजे की नाही? होतंय. ते बी कशाने होतंय? श्रोत्रेंद्रियानेच होतं. मग कचं ज्ञान समवाय संबंधानं, कच्या ठिकाणी खत्वाचं ज्ञान विशेषणता संबंधानं. मग पुढे एक संबंध दाखवला की माग जर काय असेल समवाय असेल तर त्या समवायाला काय करायचं? समवेत करायचं. तर समवेत विशेषणता संबंधानं कशाचं ज्ञान होईल? खत्वाभाव. कशाचं? कच्या ठिकाणी खत्वाभावाचं. तैसे श्रोत्र समवेत ककार में खत्वाभाव का प्रत्यक्ष होवे है। अंतः श्रोत्र का खत्वाभाव से समवेत विशेषणता संबंध है. श्रोत्राने ककाराच्या ठिकाणी खत्वाभावाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं आणि तेव्हा तिथं खत्वाभावाचं समवेत विशेषणता संबंधाने ज्ञान होतं. ही गोष्ट कळाली का? स्वातीताई कळाली का? चहा घ्यायला गेल्या काय? हो. इतका वेळ लागतो म्हणलं की गेल्या की काय? वेळ लागला बरं बरं बरं. चालू करून जाऊ नका. अरे ही टाकली ना चालू करून गेलं तर इथं कुणाचं काय जाणार आणि असं होईल. चला. काहे ते श्रोत्र में समवेत कहिए समवाय संबंध से रहे जो ककारता में खत्वा भाव का विशेषणता संबंध है. श्रोत्र में समवेत कहिए समवाय संबंध से. समवेत म्हणजे समवाय संबंधाने. कोण राहत? ककार. आणि त्या ककारता में त्या ककारामध्ये खत्वा भाव. ककारामध्ये खत्वाचा अभाव आहे. तो कोणता संबंधानं? विशेषणता संबंधानं. इससे आदि लेके अभाव के प्रत्यक्ष में श्रोत्र से अनेक संबंध है ना. म्हणजे सरळ सरळ काय झालं? समवेत विशेषणता संबंधानं खत्वा भावाचं ज्ञान झालं. अशा प्रकारे अनेक अभावाच्या प्रत्यक्षामध्ये अनेक काय संबंध आहेत. कशाशी? स्तोत्राशी अनेक संबंध आहेत. परंतु विशेषणता अपना सर्व अभाव के संबंध में है. आणि कोणत्याही अभावाचं प्रत्यक्ष ककाराच्या ठिकाणी खत्वाचा अभाव असो किंवा डायरेक्ट कचा अभाव असो, श्रोत्रेंद्रियाने कचा अभावाचं ज्ञान हो किंवा श्रोत्रेंद्रियाने कच्या ठिकाणी खत्वाचा अभावाचं ज्ञान हो. मग अभावाचं ज्ञान होण्याकरिता विशेषणता संबंध काय? कॉमन आहे, सामान्य. विशेषणता संबंधाशिवाय अभावाचं ज्ञान होत नाही. परंतु विशेषणतापणा सर्व अभाव के संबंध में. कोणताही अभावाचं ज्ञान असो तिथं विशेषणतापणा आहे. या ते अभाव के प्रत्यक्ष में श्रोत्र का एकही विशेषणता संबंध है. म्हणून अभावाचं ज्ञान होण्याकरिता है ना, अभावाचं प्रत्यक्ष ज्ञान होण्याकरिता श्रोत्राचा एकच विशेषणता संबंध सांगायचा है ना. महाराज ते कत्व आणि खत्व हे दोन्ही एकटे समजायचं का वेगवेगळं समजायचं? कधी कत्वा यायले कधी खत्वा यायले. कच्या ठिकाणी कत्व, खच्या ठिकाणी खत्व. दोन्ही एक कसं समजायचं? खत्व आलं की विशेष. खत्व जाती आहे. खत्व जाती कोणाची? खची. कत्व जाती कोणाची? विशेष घ्यायचं का? विशेष विशेष समवाय घ्यायचं. विशेष कोणत्याही अभावाचं ज्ञान होण्याकरिता विशेषणता संबंध आहे. म्हणून समवेत विशेषणता समवेत
समवेत, समवाय, विशेषणता असं म्हणण्याची काही गरज नाही. असे किती संबंध होतील. फक्त अभावाचं ज्ञान व्हायचं असेल, मग ते च्या अभावाचं ज्ञान असो, च्या ठिकाणी खत्वाच्या अभावाचं ज्ञान असो किंवा कशाचंही ज्ञान कोणत्याही अभावाचं ज्ञान असो. एकच संबंध सांगायचा, ते म्हणजे विशेषणता संबंध. ईसरीतिशे श्रोत्रजन्य प्रमाणे हेतू 3 संबंध आहे. है ना? श्रोत्रजन्य जे ज्ञान होतं की नाही, तर श्रोत्रजन्य ज्ञानाकरिता 3 कारण आहेत. 3 कारण संबंध कारण आहेत. कोणते 3 संबंध कारण आहेत? एक समवाय संबंध, दुसरा समवेत समवाय संबंध आणि तिसरा विशेषणता संबंध. बस 3च. अभावाचं कोणतेही ज्ञान हो श्रोत्राने, संबंध एकच सांगायचा. कोणता संबंध? कोणता संबंध स्वातीताई? हवेत समवाय. ई अंजलीताई? समवाय संशेषणता. बस विशेषणता संबंध. अभावाचं ज्ञान होण्याकरिता एकच संबंध, तो म्हणजे विशेषणता संबंध. बस. रामकृष्णारी. सर्व सर्व माऊलींना विनंती आहे, हे सूक्ष्म आहे, समजल्याशिवाय पुढे जाऊ देऊ नका महाराजांना. हो महाराज, खरंच आहे महाराज. अभावाचं विशेषण ज्ञान च्या कत्व ठिकाणी खत्वाचा अभाव. हा, लक्षात तुम्हाला विनंती आहे, ते बंद करीत जाय ना रे सुरू असल्यावर. समजल्याशिवाय तुम्ही महाराजांना पुढे श्रोत्रज प्रमा होण्याकरिता 3 संबंध. श्रोत्रज प्रमा होती, मग श्रोत्रज प्रमा श्रोत्राने ज्ञान होतं. कशाचं ज्ञान होतं? शब्दाचं ज्ञान होतं, शब्दाच्या जातीचं ज्ञान होतं आणि शब्दाभावाचं ज्ञान होतं. याकरिता 3 संबंध. पहिला संबंध समवाय संबंध, दुसरा संबंध समवेत समवाय संबंध आणि तिसरा संबंध विशेषणता संबंध. कुठे गेलं? 3 हेतू. शब्द के ज्ञान का हेतू समवाय संबंध है. शब्दाचं ज्ञान होण्याकरिता समवाय संबंध और शब्द के धर्म शब्दत्वादिकण के ज्ञान का हेतू समवेत समूह है. आणि शब्दाच्या ठिकाणी शब्दत्वाचं ज्ञान है ना, च ज्ञान होण्याकरिता समवाय संबंध, च्या ठिकाणी कत्वाचं ज्ञान होण्याकरिता समवेत समवाय संबंध और अभाव के श्रोत्रजन्य ज्ञान विषयी विशेषणता संबंध. आणि अभावाचं श्रोत्राने अभावाचं ज्ञान होण्याकरिता एकच संबंध, त्याचं नाव कोणतं? विशेषणता संबंध. मग ते कोणतं बी सो विशेषणता नाना प्रकार की, ती विशेषणता नाना प्रकार की म्हणजे अनेक प्रकारची आहे. शब्दाभाव के प्रत्यक्ष में शुद्ध विशेषणता संबंध आहे. तिथं नुसता शब्दाभाव, शब्दाभावाचं ज्ञान होत असेल, प्रत्यक्ष ज्ञान होत असेल, तर तिथं काय कोणती विशेषणता? शुद्ध विशेषणता, वास्तविक खरी विशेषणता. आणि ककार विषय खत्वाभाव के प्रत्यक्ष में समवेत विशेषणता. आणि क च ज्ञान झालं आणि क च्या ठिकाणी खत्वाच्या अभावाचं ज्ञान आहे, मग तिथं मात्र कोणती विशेषणता आहे? अभावाचं ज्ञान तर इथं पण व्हायलंय, पण कोणती विशेषणता? समवेत विशेषणता आहे. विशेषणता संबंध के अनंत भेद आहे. विशेषणता संबंधाचे अनेक प्रकार आहेत. तो भी विशेषणतापणा सारे है. तर विशेषणतापणा म्हणजे अभावपणा सगळीकडेच असल्यामुळे याते विशेषणता एकही कही है. म्हणून एकच विशेषणता सांगितलेली आहे, एकच विशेषणता संबंध सांगायचा. अभावात कोणत्याही अभावाचं ज्ञान होण्याकरिता एकच विशेषणता संबंध करायचा. शब्द के 2 भेद है. शब्दाचे 2 प्रकार. एक तो भेरी अधिक देश में ध्वनी रूप शब्द होवे, है ना, ढोल वगैरे वाजतात तिथं ध्वनी रूप शब्द होतो. शब्दाचे 2 प्रकार असतात ना, एक ध्वनी रूप आणि दुसरा वर्ण रूप. आता राम कृष्ण हरी हा वर्ण रूप शब्द झाला आणि नुसतं ढम 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 आणि किंवा गायनाचा पकवादाचा असा मोठा आवाज येऊ लागला, तर ते काय झाला? नुसता ध्वनी झाला. म्हणजे भेरी अधिक देश में, भेरी ढोल वगैरे जिथं आहेत तिथं ढोलावर दंडाने प्रहार केला असता
ध्वनी येतो. ते पण शब्दच आहे एक प्रकारचा. और दूसरा कंठाधिक देश में वायु के संयोग ते वर्ण रूप शब्द होवे है. दुसरं कंठामध्ये वायू इत्यादीचा संयोग होऊन शब्द उमटतो. है ना? राम असा वर्ण, त्याला वर्ण म्हणायचं. म्हणजे एक ध्वनिरूप शब्द आणि दुसरा वर्णरूप शब्द. शब्दाचे दोन प्रकार. एक ध्वनिरूप आणि दुसरा वर्णरूप. ध्वनी म्हणजे नुसता आवाज आणि वर्ण म्हणजे उदाहरण वेदाधिक है ना. वेद मंत्र वगैरे आपण बोलतो ते सर्व काही. श्रोत्र इंद्रिय ते दोनों प्रकार के शब्द का प्रत्यक्ष होवे. श्रोत्र इंद्रियाने दोन्ही प्रकारच्या शब्दांचं प्रत्यक्ष होतं. ध्वनीचंही होतं आणि वर्णाचं सुद्धा होतं. और वर्ण रूप शब्द में जो कत्वादिक जाति है तिनका जैसे समवेत समवाय संबंध से प्रत्यक्ष होवे है तैसे ध्वनि रूप शब्द में जो तारत्व मंदत्व आदिक धर्म है तिनका भी श्रोत्र से प्रत्यक्ष होवे है. जसा वर्णरूप शब्द असतो की नाही, जसं वर्णरूप शब्द है ना, कमल है ना, तर कमल हा जो वर्णरूप शब्द आहे त्यामध्ये त्याच्या शब्दावरच्या शब्दत्वाचं सुद्धा म्हणजे जातीचं सुद्धा ज्ञान होतं. क च्या ठिकाणी कत्वाचं सुद्धा ज्ञान होतं. कशाने? श्रोत्रेंद्रियानेच. वर्णरूप शब्द में जो कत्वाधिक जाती है तिनका जैसे समवेत समाय, त्या जातीचं कोणत्या संबंधाने ज्ञान होत असतं? समवेत समवाय संबंधानं प्रत्यक्ष ज्ञान होतं. तैसे ध्वनिरूप शब्द में ध्वनी असते की नाही, नुसता आवाज असतो, त्या आवाजामध्ये लहान मोठेपणा असतो की नाही, है ना. ती भेरी म्हणजे ढोल वाजायला लागला किंवा मृदंग वाजायला लागला तर एक तर कमी याच्यात वाजेल किंवा मोठ्या आवाजात वाजेल जास्त, है ना. तारत्व म्हणजे उंच मोठा आवाज, मंद्रत्व म्हणजे कमी आवाज. तर हे धर्म झाले त्याच्या ठिकाणी, तारत्व मंद्रत्व. तिनका भी श्रोत्रशय प्रत्यक्ष होईल. त्यांचं सुद्धा श्रोत्रेंद्रियाने प्रत्यक्ष होतं. म्हणजे श्रोत्रेंद्रियानेच कळतं लहान आवाज आहे, मोठा आवाज आहे. परंतु कत्वाधिक तो वर्ण के धर्म जाती रूप है. कत्वाधिक जे आहेत, क च्या ठिकाणी कत्व, ते कसं आहे? कत्व ही जाती आहे, जाती रूप आहे. याचे कत्वाधिकन का ककारादी रूप शब्द में समवाय संबंध आहे. म्हणून कत्वाचा आपल्या क च्या ठिकाणी कोणता संबंध आहे? समवाय संबंध. कारण जाती व्यक्तीचा कोणता संबंध असतो? समवाय संबंध. क च्या ठिकाणी कत्व जाती आहे, मग या दोघांचा कोणता संबंध झाला? समवाय संबंध झाला. परंतु ध्वनि शब्द के तारत्वादिक धर्म जाती रूप नहीं. परंतु और जे आहे ना, ओच्या ठिकाणी परंतु केलं तर आणखी चांगलं, पण ओ शब्दाचा अर्थ सुद्धा परंतु निघतो. ध्वनी शब्द के नुसता ध्वनी आहे. ध्वनी म्हणजे क ख तिथं काहीच नाही, नुसता ढोलाचा आवाज आला भडभड. ध्वनी शब्द के तारत्वादिक, तारत्वादिक म्हणजे मोठापणा, आवाज उंच. उंचपणा जो धर्म आहे ती काही जाती नाही, तिला जाती म्हणता येत नाही, ती काही जाती नाही. येथे न्यायमत में उपाधी रूप आहे. न्यायमतामध्ये त्याला काय म्हणायचं? उपाधी म्हणायचं. आलं का लक्षात? तर जाती नसल्या क च्या ठिकाणी कत्व काय? जाती आहे. पण ढोलाचा जो मोठा आवाज आलेला आहे त्या मोठ्या आवाजाला जसं त्याला म्हणायचं काय? तारत्व समजा त्याचं. ते तारत्व मोठ्या आवाज काही जाती नाही, मग ती काय? उपाधी. याते तारत्वादिकन का ध्वनि रूप शब्द में समवाय संबंध नहीं, स्वरूप संबंध. आणि जे ध्वनीचा जो मोठा आवाज आहे तारत्वादिकन का ध्वनि रूप शब्द में, ध्वनिरूप जो शब्द निघाला, ढोलाचा जो ध्वनिरूप शब्द निघाला की नाही, त्या ध्वनिरूप शब्दाच्या ठिकाणी जो उंचपणा आहे, मोठा आवाज पण आहे, तो मोठा आवाजपणा काही
समवाय संबंधानं त्या ढोलाच्या मोठ्या आवाजामध्ये राहत नाही. ध्वनिरूप जो आवाज आहे त्याच्या ठिकाणी जो उंचपणा आहे, उंचपणा म्हणजे मोठा आवाजपणा, तो काय त्याची काय जाती आहे का? नाही. मग काय आहे ते? त्याचं स्वरूपच आहे. ध्वनी मोठा असणं हे काय? मोठा असणेपणा आणि ध्वनीपणा हे 2 वेगळे आहेत का? सांगा कोणीतरी. वेगळे आहेत का ते? नरसाप्पा. नरसाप्पाच आहेत का? हो गुरुजी आहेत. हां, गुरुजी. अरे गुरुजी, गुरुजी? होय महाराज, होय, वेगळे वेगळे नाहीत. वेगळे नाहीत. ते हा. ते ध्वनीतून लहान मोठेपणा काय वेगळा काढता येतो का? नाही. आता आता महाराज, हां. ते बंद करी जाय रे. सा सा सा. हां. हां. उपसंबंध काय आहे ते न्यायमत में. आता पुढचं एक वाक्य महत्वाचं आहे. काय आहे ते न्यायमत में जाति रूप धर्म का, गुण का, क्रिया का अपने आश्रय में समवाय संबंध कहे है. जाति रूप धर्म का जाती जी आहे ना, जातिरूप जो धर्म आहे, ते कुठं असतो? एक तर गुणाच्या ठिकाणी असणार, क्रियेच्या ठिकाणी असणार. हं. आणि अपने आश्रय में समवाय संबंध कहे गुण का, क्रिया का. हां. गुण, क्रिया आपल्या आश्रयामध्ये समवाय संबंधाने सांगितलेल्या आहेत. जाती, गुण, क्रिया से भिन्न धर्म को उपाधी कहे. जाती, गुण आणि क्रिया याच्याहून जर वेगळा धर्म असेल तर त्याला काय म्हणायचं? उपाधी म्हणायचं. आता हे तारत्व आणि मंद्रत्व ही ही जाती आहे का? जाती नाही. गुण आहे का? गुणही नाही. क्रिया आहे का? क्रिया ही नाही. मग ह्या तिघाहून भिन्न आहे. म्हणून याचं नाव काय दिलं? उपाधी. आणि उपाधि का और अभाव का अपने आश्रय ते संबंध ताकू स्वरूप संबंध काय आहे? उपाधी किंवा अभाव ह्या दोघांचा आपल्या आश्रयाशी जर संबंध असेल तर त्या संबंधाला स्वरूप संबंध म्हणायचं. स्वरूप को ही विशेषणता काय आहे? आणि स्वरूप संबंधाला दुसरं नाव कोणतं आहे? विशेषणता. विशेषणता संबंध. गोष्ट लक्षात आली का? स्वरूपालाच विशेषणता संबंध म्हणायचा. आणि स्वरूप संबंध जाती गुण क्रियाहून काय असतो? भिन्न असतो. जाती गुण क्रिया याच्याहून भिन्न जे असतात त्यालाच उपाधी म्हणायचं. आणि उपाधी आणि किंवा अभाव यांचा आपल्या आश्रयामध्ये कोणता संबंध असतो? स्वरूप संबंध असतो. स्वरूप संबंधाला दुसरं नाव कोणतं? विशेषणता संबंध. अभावाचा भी कोणता संबंध असतो? विशेषणता संबंध. याते जाति से भिन्न जो तारत्वादिक धर्म तिनका ध्वनि रूप शब्द से स्वरूप संबंध है. जातीहून भिन्न, जाती से भिन्न जो तारत्वादिक धर्म, तारत्व म्हणजे जे तारत्व म्हणजे उंच आवाज, त्यांचा ध्वनी रूप शब्दाशी, ध्वनिरूप जो शब्द आहे त्याच्याशी कोणता संबंध आहे? स्वरूप संबंध. त्या तारत्वाचा आपल्या ध्वनीशी स्वरूप संबंध आहे. तायक विशेषणता काय? त्या स्वरूप संबंधालाच विशेषणता म्हणतात. याते श्रोत्र में समवेत जो ध्वनि तामे तारत्व मंद्रत्व विशेषणता संबंध होने ते श्रोत्र का और तारत्व मंद्रत्व का श्रोत्र समवेत विशेषणता संबंध है. इस रीति से श्रोत्र इंद्रिय श्रोत्र प्रत्यक्ष प्रमा का करण है. त्यामुळं म्हणजे याच्या आधी विशेषणता म्हणजे अभाव सांगितला होता तर असं नाही. नाही विशेषणता नाही म्हणजे नाही नाही फक्त अभावाचं सुद्धा विशेषणता संबंध असतो आणि जिथं स्वरूप संबंध असतो तिथं सुद्धा काय विशेषणता म्हणजे स्वरूप स्वरूप अभाव बी काय स्वरूपच आहे ना.
लक्षात एवढं घ्या